यांनी मार्गदर्शन करावं। पुणे जिल्हा परिषद निवडणुका 2026 आणि त्याचप्रमाणे पुरंदर तालुका पंचायत निवडणुका 2026 या निवडणुकीच्या दरम्यान जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार तुमचे आमचे सर्वांचे ज्ञात आणि परिचित असे उमेदवार श्री रमेशआबा इंगळे, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे आमचे उमेदवार माणिकराव, या दोघांनाही धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे आलेलो आहे। मोठ्या संख्येने लाडक्या बहिणीसुद्धा उपस्थित आहेत। आता तुमच्याकडे मला माहीत नाही, पण काही गणामध्ये आणि गटामध्ये तमाशे चालले। देवदर्शन 20 गाड्या घेऊन गेले, 25 गाड्या घेऊन गेले, 10,000 लोक घेऊन गेले, 15,000। अरे आता का आठवते तुम्हाला? इलेक्शनच्या तोंडावर कशाला? तुम्ही 10 वर्ष आत ना गावात राहायला, तिकडे त्या दिवे गराडी गटामध्ये चाललंय सर, इकडे सुद्धा चाललंय का? म्हणजे मतदान पाहिजे म्हणून तुम्ही देवदर्शन करायला निघालेला आहात। याच्या अगोदर का ते केलं नाही? कोणी साड्या वाटतंय, कोण काय करतोय। पण एक लक्षात ठेवा सगळ्या लाडक्या बहिणींनो, देवदर्शनाला जरी गेला तरी त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो। शिवसेनेचे मुख्य नेते अनाथांचा नाथ एकनाथ हा जर राज्याचा मुख्यमंत्री झाला नसता तर तुम्हाला महिन्याला 1500 कर्तव्य म्हणून लग्न झालं, लग्न होऊन तुम्ही बेलसरमधून चांबळीतून समजा बेलसरमध्ये आला किंवा परिंच्यातून बेलसरमध्ये आला, कुटुंबाची सून झाला, नोकरी मिळू दे, देवाकडे प्रार्थना करता की नाही तुम्ही? आहे का काही समर्पित भाव आहे? काय आहे का अपेक्षा? काही नाही। प्रार्थना करता की नाही तुम्ही? आहे का काही समर्पित भाव आहे? काय आहे का अपेक्षा? काही नाही। आणि वयाच्या 60व्या किंवा 65व्या वर्षी जर तुम्हाला पंढरपूरला जायची इच्छा झाली, विठोबाच्या दर्शनाला, तर तुम्हाला नवऱ्याला किंवा मग तरुण पोराला हात पसरावे लागतात, किंवा मला जर जाऊन यायचं आहे 500 रुपये 1000 रुपये दे। त्याचा मूड चांगला पसरावे लागतात, किंवा मला जर जाऊन यायचं आहे 500 रुपये 1000 रुपये दे। त्याचा मूड चांगला असेल तर हा बोलेल, नवरा बोले गप्प बस, आता काय मागायचं आहे तुला, झालं सगळं। पोर काय बोलेल, तुला काय कळतंय काय, नंतर जाऊ। 60 वर्ष ज्या माऊलीने आईवडिलांच्या घरी आणि नवऱ्याच्या घरी समर्पित ने 1 रुपया पगार नाही, 1 रुपया हे नाही, अख्खं आयुष्य व्यतीत केलेलं असतं। तुम्हालाही ते जाणवत नाही, मी आता सांगतोय म्हणून तुम्हाला कळतंय ते। त्या मातेला माऊलीला 1000 रुपयासाठी हात पसरावे लागतात, किंवा जर निर्भत्सना झाली तिची, किंवा तिला काहीतरी चुकीचं बोललं गेलं, गप्प बस घरी, तर त्या माऊलीच्या हृदयाला काय वाटत असेल याचा विचार एकनाथ शिंदेनी विजय बापूंनी केला तुम्हाला। म्हणून हे 1500 रुपये महत्त्वाचे आहेत। हे बाजार बुनगे जे आता करतायत ना, देवदर्शन वगैरे, काही कामाचं नाही। मी तुम्हाला सांगतो, मी 3 वर्षापूर्वीची एक गोष्ट सांगतो। माळशिरस गावा कुटुंबीय 56 वर्षाचा व्यक्ती वारला, आणि त्याच्यानंतर 6 दिवसामध्ये 22 वर्षाची त्यांची मुलगी देखील वारली। आणि भेटायला म्हणून मी गेलो, गायकवाड वस्तीवर गायकवाड कुटुंबीय, आणि मी भेटलो वगैरे, तर त्या आजीने मला सांगितलं की माझा 56 वर्षांचा पोरगा गेला, पण बापू लक्षात घ्या, देवाने माझ्यावर का अन्याय केलेत, मुलगा गेला, नात गेली,
आणि तुम्हाला पुढचं सांगते की मी 15 दिवसाचा हा मुलगा 56 वर्षाचा गेला, तो 15 दिवसाचा असताना माझा नवरा गेला. 1.5 एकर जमीन, पण मेहनतीने मी काम केलं. तरुण होते. दिलं, मोठं केलं. आता नात सुद्धा माझी, मला कळत नाही देवाने माझ्यावर का अन्याय केले. पण असं बोलून तिने मला ते संपूर्ण सांगितलं. मी काय तिची व्यवस्था करायची ती केली. वाटप चालू होतं त्यावेळेस भेटायला म्हणून काही लोकांना गावागावात जात होतो आणि नेमका त्या गायकवाड वस्तीच्या समोरून जाताना असं उताराला घर होतं त्यांचं. अरे म्हटलं मी इथे आलो होतो, हे गायकवाड कुटुंबी इथे. तेवढ्यात त्या वयस्कर महिलेने माझीने पाहिलं, ती बाहेर आली, तिची सूनसुद्धा बाहेर आली आणि तिने मला सांगितलं. मी आपलं सहज विचारलं, काय लाडक्या बहिणींनो, ताई कसं चाललं आहे, व्यवस्थित चाललं आहे ना, 1500 रुपये येत आहेत ना. मी हसत हसत बोललो. त्या हसत हसत बोलताना त्या आजीच्या डोळ्यातून पाणी आलं. 65-70 वर्षाची असेल. अरे म्हटलं माझं काही चुकलं का ताई? मी एकदम असं बोललो, काही चुकलं की काय माझं? नाही नाही म्हणे बापू, काही चुकलं नाही, पण मला तुला सांगते की तुम्ही विचारलं की लाडक्या बहिणीनं कसं चाललं आहे, 1500 रुपये येत आहेत की नाही. हे 1500 रुपये लाडक्या बहिणींचे, एकनाथराव शिंदेंचे येत आहेत ना. त्या काळामध्ये मी तरुण होते. नवरा जरी गेला तरी माझं काम मी केलं, शेतीतून संसार उभा केला. आज माझं वय झालेलं आहे. माझी सून आहे, तिचं स्पॉन्डिलायटिसचं सगळं कमरेचा आजार आहे, त्यामुळे तिला जास्त शेतात काम करता येत नाही, चालता येत नाही. दोघीही घरी बसून आहेत. बापू डोळ्यातून पाणी एवढ्यासाठी आलं की ते 1500 रुपये मिळत आहेत ना, त्या 1500 रुपयातून माझ्या सुनेची आणि माझी औषधं ही घेतली जातात. मला माहीत नव्हतं. माळशिरसची विधानसभेची सभा होती आणि त्या सभेमध्ये मी हा किस्सा सांगितला, तो जोरात रडायला सुरुवात झाली. तेव्हा कळलं की ती आजी आणि तिची सूनसुद्धा त्या सभेत होती आणि तिला कंट्रोल झालं नाही. म्हणून हे 1500 रुपये छोटे वाटतात, परंतु स्वाभिमानाने जगण्यासाठी. तुम्हाला वाटलं माझ्या नातीला एक 200 रुपयाचा फ्रॉक घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकताय, देवाला जाऊ शकताय. अर्धी तिकीट एसटीची आहे, बहिणीच्या घरी जाऊ शकता. कुठे घरात कोणी कटकट केली तर माहेरी जाऊ शकता. स्वाभिमानाने जगण्यासाठी हे 1500 रुपये खूप कमी आहेत. आणि म्हणून हे जे बाजार भुणगे येत आहेत ना, आणि कोण देवदर्शनाला घेऊन देवदर्शनाला जाऊन या, सगळं काय करा, देवाने तुम्हाला काही अजिबात असं नाही. पण जे लोक लोकांच्या हितासाठी अहोरात्र झटतात, तळमळीने झटतात ना, त्यांनाच मतदान झालं पाहिजे, तर आमच्या पुढच्या पिढ्या घडतील. आमच्या सगळे काय होतं, बापू आला त्यावेळेस पुरंदरच्या राजकारणात. आता तुम्ही वयोगट जर पाहिलं तर त्यावेळेस 2008-9 साली इथलं राजकारण कशावर चालायचं? पाण्याचे टँकर, चारा छावण्या, MREGची दुष्काळी कामं. आज आपले विषय काय आहेत? इंटरनॅशनल एअरपोर्ट, आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणीचं पाणी, पुरंदर उपसा. जा जरा त्या पुरंदर उपसाने हरित क्रांती 2012ला मी पूर्ण केला. तुम्ही कदाचित काही माळशिरस टिकवडीच्या असाल माहेरवासीन. काय आज अवस्था आहे तिकडे? त्या पाण्यामुळे 2-2 कोटीचे बंगले शेतकऱ्यांनी बांधले आहेत तिकडे. पिसोऱ्यात जा, यात्रेच्या वेळेस पाणी नसायचं, टँकर लावायला लागायचे. आज पिसोऱ्यात 3,500 एकर ऊस आहे. तुम्ही माळशिरसमध्ये जा, 2012 साली मी फिरायचो. मला सवय दिवस रात्र फिरणे, ऑब्झर्वेशन करणे, काय काय कामं केली पाहिजेत. कोणी मागो ना मागो, मी स्वतःच ते करायचो. आणि माळशिरसमध्ये त्यावेळेस मला फिरताना जाणवलं होतं 2010-11 साली की सकाळी 30-30, 25-25 पिकअप यायच्या खालून, यवत आणि दौंडमधून, आणि आमच्या माता भगिनी त्या पिकअपमध्ये बसून मजुरीला खाली जायच्या. आज चित्र उलटं आहे. बागायत एवढं झालेलं आहे की आता दौंड आणि यवतमधून महिला मजुरीला वर येत आहेत. हा विकास आहे. मी परवा टेकवडीला गेलो होतो. एक आबा झुंझुरके करून आमचे कार्यकर्ते वारले, त्यांना भेटलो आणि तिथून पुढे मला पुण्याला जायचं होतं म्हणून त्या म्हातोबाच्या आळंदीच्या तिथून तो घाट आहे, तिथून टेकवडीचे, त्या घाटाने जाताना एक युवा कार्यकर्ता होता युवासेनेचा, त्याच्या घरी थांबलो.
आणि संध्याकाळची वेळ होती 4-5ची. जस्ट सूर्य एकदम उन्हाबिनं खाली झालेली होती आणि प्रचंड मोठं शिवार, शेतातलं घर होतं आणि सगळं हिरवंगार होतं सगळं. मी म्हटलं किती नशीबवान लोक आहात तुम्ही की इतक्या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही इथे राहताय. तर त्या मुलाची आई म्हणते, बापू ही सगळी तुमची कृपा आहे. गेल्या 15-10 वर्षापूर्वी 2010-11पर्यंत या आमच्या टेकवडीने या सगळ्या परिसरातली महिला मजुरी करायला आम्ही खाली जायचो तिकडे त्या देवाच्या मातोबाच्या आळंदीने, आणि फक्त ज्वारी बाजरी पावसावर जे मिळायचं तेवढंच पीक असायचं. आज तुम्हाला या वाटाण्यापासून ही सगळी जी चित्र दिसत आहेत ना ती त्या पुरंदरच्या पाण्यामुळे. याला विकास म्हणतात आणि याच्यासाठी राजकारण करायचं असते. राजकारण म्हणजे मिरवण्यासाठी, आमदार बनण्यासाठी की जिल्हा परिषद सदस्य म्हणून कुठे दहाव्याला जाणे याच्यासाठी नाही. राजकारण आणि प्रतिनिधित्व लोकांचं हे 4 दिवस सुखाचे कसे येतील आमच्या गोरगरीब घरात याच्यासाठी. 1.25 लाख लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत एअरपोर्टमध्ये. प्रत्येक शेतकऱ्याची जमीन गेलेली आहे त्याला तिथे नोकरी मिळणार आहे. ट्रेनिंग विशेषतः दिलं जाणार आहे. 1.5 कोटी रुपये तुम्हाला पुरंदर उपसाची लाईन ते पारगाववरून डायरेक्ट लाईन आणून दिली. पाणी आता ते 4.5-5 हजार कोटीची कामं झालेली. आणि म्हणून मित्रो, बारीक सारीक गोष्टीमध्ये याचं काम काय असतं, लोकप्रतिनिधीचं काम हेच असतं. कोणाचं अरे बंद करायला सांगा जरा, सभा चालू आहे. सभा चालू आहे, जरा बंद करा माईक. नाही ना वळण, लिंक तुटते ना. आणि म्हणून लोकांच्या हितासाठी कामं करायला हवी. 1.25 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. अनेक सगळ्या जमिनी ज्या आहेत त्याच्यामध्ये कुठे हॉटेल होईल, कुठे काय होईल, शेतीमध्ये भागत नाही काम करून सुद्धा, परंतु चांगल्या व्यवसाय करण्याच्या संधी, कोणाचं वेअरहाऊस होईल, कोणाचं गोडाऊन होईल, कोणाचं काय होईल, आणि आपल्या नवीन पिढीला चांगलं काम करण्यासाठी संधी. तिकडे गुंजवणीचं पाणी होतं आहे, IT पार्क होतं आहे. संपूर्ण पुरंदर तालुका हा नवीन तालुका अशा पद्धतीने संपूर्ण काम होते. पुढच्या 10 पिढ्यांचं कल्याण होणार आहे. आणि म्हणून मी ते सगळं करतोय, पण त्याच्याबरोबर खाली जिल्हा परिषद तालुका पंचायतचे शिलेदारसुद्धा आपले असायला हवेत. म्हणून तुम्हाला आज विनंती करायला हवी. आता उमेदवार बघा, रमेश आबा इंगळे जनता दलापासून राजकारणात आहेत. हां, जनता दल म्हणजे किती वर्ष झाली? 20 वर्ष तर मलाच झाली, त्याच्या अगोदर 10 म्हणजे 30 वर्ष. तुझं वय किती? म्हणजे 20व्या वर्षापासून तू जनता दलात असशील. तेव्हापासून सेवा लोकांची करत, कामं करत मोठा झालेला हा माणूस आज निवडणूक लढतोय. आणि याच्यासमोर उभा कोण आहे? तुमच्या गावचा जरी जावई असेल तरी खरं सांगतो, आजोबा एका पक्षात, बाप एका पक्षात, हा तिसऱ्या पक्षात. फक्त पैसे आहेत, 1-2 कोटी आम्ही खर्च करू शकतो, लोकांना विकत घेऊ शकतो. याच्यासाठी लोकांची सेवा करा अगोदर, आणि मग तुम्ही निदान 5-10 वर्ष सेवा केल्यानंतर निवडणुकीला उभे राहा. पण पैसे आहेत म्हणून मी हे करणार, मिरवण्यासाठी हे करणार, नाही चालणार. इथे पुरंदरच्या लोकांचा स्वाभिमान कोणी विकत घेऊ शकत नाही, लाडक्या बहिणींचा तर अजिबातच नाही. त्यामुळे कोणी देवीला गेलं, कोल्हापूरला गेलं, अंबाबाईला गेलं, कुठे गेलं, हात जोडायची, आठवण करायची देवळातली, आणि सांगायचं, हे अंबाबाई, समाजाच्या हितासाठी आवश्यक असणारं विजय बापूंचं धनुष्यबाण महत्त्वाचं आहे आम्हाला, आणि मी धनुष्यबाणाला मतदान करते आहे. देवीलाही बरं वाटेल, प्रामाणिकपणे दर्शन घेतलं माझं, पण प्रामाणिक आहेत समाजाच्या प्रती. आणि म्हणून या सगळ्या प्रलोभनाला बाजूला ठेवून आपण सर्वांनी 7 तारखेला प्रचंड बहुमत आहे. मी आता कामं सांगत गेलो तर खूप आहे. आता ह्या गावामध्ये चव्हाण कुटुंबीय होतं, दोघांचा ॲक्सिडेंट झाला, नवरा बायको. खर्च सांगितला होता 8 लाख, घरी ठीकठाक होऊन किती त्याला 40,000. तुमचा
दुसरं एक सांगतो, हे 2-3 मुलं होती अशी. सुरेश राजकर अपघात, खर्च 0. आम्ही आमच्या पद्धतीने त्याचं हे केलं. संतोष जगताप अपघात, खर्च 0. अपघात झाल्यानंतर तरुण मुलं वगैरे, 1 दिवसाचं बाळ इथे, आणि माहीत पडलं की त्याच्या हृदयाला होल आहे, आतड्याला होल आहे. आणि मला अचानकपणे सांगितलं की 1च दिवसाचं बाळ होतं. मी स्वतः घरी जाऊन त्यांना भेटून आलो. परफेक्ट. आता मी गेलो त्यावेळेस मला वाटतं महिना 1.5 महिना झाला होता. बाळ एकदम सुखरूप आहे. पण एका दिवसात फोन केल्याबरोबर सगळी व्यवस्था. तुमचा तिथला निखिल हेंद्रे एक चांगलं काम करतोय. निखिल तालुक्याचं काम करतोय पूर्ण. हे मुख्यमंत्री सहायता योजना असतील हे असतील. कित्येक सुनंदा जगताप करून महिला, तिचा मला रात्री फोन आला. माझा देवरला काय म्हणतात आपण, दीर म्हणे निश्चित पडला आहे. सोपानदेव हॉस्पिटलला नेलं. तिथून त्यांनी सांगितलं पुढे घेऊन जा म्हणून. आम्ही त्या हडपसरच्या नोबलला आणलं आहे. 10 मिनिट झाले म्हणे कोण बघत नाही आणि निश्चित पडलेले आहेत म्हणे. म्हणून मी डॉक्टर माने यांना फोन केला. अरे म्हणे बघा जरा ते एक खूप त्या महिलेचा फोन आला. मला काय, सासवडमध्ये राहणारी जगताप महिला सुनंदा जगताप, त्यांनी लगेच फोन केला. परत मला सांगितलं की बापू असं असं आहे की 10 मिनिट झालं त्यांना येऊन ते डेड आहेत म्हणे, बॉडी शांत झाली. आणि तरी पण मी तुम्ही सांगितलं म्हणून सगळ्या डॉक्टरांना तिथेच होते OPDमध्ये, सगळ्या डॉक्टरांनी मिळून म्हणे परत छातीचे प्रयत्न केले. EPR दिला, छाती वगैरे शॉक दिले आणि हृदय चालू झालं. आज तो माणूस सासवडला आहे. ही विजय बापूंची कमाई. बोरावके करून माळशिरसची एक तरुण मुलगी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. ट्रॅक्टर बिक्टर चालवते. तिचं काय मनोरमा की मनीषा, कोमल बोरावके. असाच रात्री 10-11 वाजता पुन्हा जोरजोरात रडायला लागली. बापू मी 26 वर्षाची आहे, असं आहे, शेतकरी आहे, माझं कुटुंब सगळं शेतकरी आहे, माझ्या नवऱ्याला खूप म्हणे हृदयाचं मोठा विकाराचं हे झालं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की 24 तासाच्या आत जर ऑपरेशन झालं नाही तर तो मरेल म्हणून. मी म्हटलं डॉक्टर लोक फसवतात पैसे काढायला म्हणून कदाचित म्हटलं एक काम कर, तुझा रिपोर्ट पाठव. आणि मग सोशल मीडियामधून म्हणजे व्हॉट्सअपवरून तिने हृदयाचे ECGचे सगळे हे पाठवले मला. डॉक्टर रणजित जगताप पुण्यातले सगळ्यात मोठे सर्जन आहेत, एकदम माझे मित्र आहे जवळचे. मी त्यांना फोन केला. ते म्हणे अरे बापू असे बोलतात, तू रिपोर्ट पाठव मला. रिपोर्ट पाठवलं आणि 5 मिनटात त्यांनी मला फोन केला की रिपोर्ट खरा आहे. जर या माणसाचं ऑपरेशन त्वरित झालं नाही तर हा माणूस कुठच्याही क्षणाला जाईल, हार्ट बंद होईल. किती वाजले होते? 11:30 रात्रीचे. पहाटेपर्यंत 3 वाजेपर्यंत सगळ्या हॉस्पिटलला फिरून, इनामदार हॉस्पिटल पुण्यातलं, त्या हॉस्पिटलला रणजित जगताप सांगितलं मी एक पैसा घेणार नाही बापू, पण मी ऑपरेशन करेल, मी प्रायोरिटीचं हे ऑपरेशन घेतलेलं आहे, कशाला डिस्टर्ब करता रे. आणि मग सकाळी 6 वाजता ऑपरेशन झालं. वाचला तो पोरगा. काय नाव सांगितलं तू? कोमल बोरावके. कोणी विचारून घ्या. 27 वर्षाचा पोरगा ठीकठाक झाला. असंच एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळ्या महिला आणि मुलांसाठी किती तळमळ असते ती. असाच रात्रीचा मला फोन आला. सोपानदेव हॉस्पिटलमध्ये जगताप नावाची महिला, राजेवाडीची, ती म्हणे बापू माझा 10वीतला मुलगा आहे, परीक्षा चालू आहेत 10वीच्या, पण त्याला खूप संसर्ग झाला छातीमध्ये आणि छातीमध्ये त्याच्या पू झाला आहे. सोपानदेव हॉस्पिटलला डॉक्टर होले त्यांच्याकडे ॲडमिट केलेलं आहे आणि डॉक्टरांनी अर्धा लिटर पू काढला, पण तरी अजून खूप पू आहे आणि तो खूप ते सांगताय तिथून घेऊन जा तुम्ही पुण्याला, आमच्याच्याने इथे होणार नाही, सिरियस आहे पोरगा. मी डॉक्टर दळवी करून होते आमचे, त्या दळवींना मी पाठवलं सोपानदेव हॉस्पिटलला. डॉक्टर होले माझ्याशी बोलले, म्हणे बापू आम्ही जेवढं करायचं तेवढं करतो आहे, पण अर्धा लिटर पू काढला, पण 1.5 लिटर पू अजून आहे आणि हा पोरगा वाचण्याची शक्यता कमी, आपण काहीतरी करा. एकनाथ पवार करून ससूनचे प्रमुख आहेत, डॉक्टर प्रमुख डीन, त्यांना मी फोन केला की सगळे तुम्ही स्पेशलिस्ट लावा, न्यूरोसर्जन, कार्डिओलॉजिस्ट, चेस्ट इन्स्पेक्टर, लंगवाला स्पेशलिस्ट.
पाऊण तासात त्याला ससूनला पोचवलं आम्ही. 10 दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ती महिला बोलली होती, बापू मी शेतात मजुरी करते. त्या राजेवाडी गावाच्या थोडं पुढे गेल्या लेफ्टला तिचं शेतात पत्र्याचं घर आहे, बाजूने पत्रे लावलेले, आणि नवरा ड्रायव्हिंग करतो पिकअपवर. तो पोरगा वाचला. त्या जेव्हा मी त्या हिला भेटायला गेलो, काय तिचं ना कोमल बोराव केलं, त्यावेळी येता येतं तिच्याही घरी गेलो. खरोखर तीच परिस्थिती. इथे आमदार म्हणून मिरवणे नाही आहे. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. जसं तुम्ही घरातले बाप असता की त्यावेळेस मग असं काय झालं की जीव तोडून, तसं सेम अख्ख्या तालुक्यासाठी आणि गोरगरिबांसाठी धावावं लागते. तर त्याला खऱ्या अर्थाने म्हणून मिरवण्यासाठी नाही आहेत ही पदं. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी हे असले जे नवीन नवीन चाळे चाललेले आहेत ना, कोण पैसे देतोय, कोण काय करतो, त्याच्यापेक्षा आमच्या पुढच्या 10 पिढ्या घडण्याचं जे काम आहे. आता आपण इथे बेलसरला ससूनसारखं हॉस्पिटल इथे बांधायचा प्रकल्प केला आहे. ससूनसारखं मोठं पुढची 100 वर्ष कामाला येईल. मेडिकल कॉलेज इथेच होईल. जेजुरीला जाऊन बघा, मी बांधलेलं हॉस्पिटल, जेजुरी ग्रामीण रुग्णालय. तुम्ही तहसील कार्यालय पहिलं मोडका तो मस्तानीचा वाडा होता आपला. आता जी प्रशासकीय इमारत आहे 27 कोटीची इमारत आहे. आणि म्हणून असा अख्ख्या तालुक्याचा विकास होत, वैयक्तिक तर निश्चितपणे या सगळ्या अडीअडचणी, कोणाचे ॲक्सिडेंट होतील, कोण आजारी असेल, कोण काय असेल, बारकाईने सगळे आम्ही काम करत असतो. हीच कामं खालच्या लेवलला माझ्यावर जो लोड आहे, आबा इथे जर प्रतिनिधी जिल्हा परिषदेचा असेल, माणिक जर इथे तालुका पंचायतचा प्रतिनिधी असेल, तर तो लोड कमी होतो. आणि ही 20 वर्ष मी माझ्यावर राहिलेली माणसं आहेत, ह्यांना लोकांसाठी तळमळ आहे म्हणून, आणि नॉलेज आहे. तळमळीबरोबर नॉलेज, अभ्याससुद्धा पाहिजे ना. हां, दोघे जिल्हा नियोजन समितीला दोघांना मी DPDC सदस्य केलं होतं. चांगलं नॉलेज आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी मताधिक्य जे विधानसभेला होतं त्याच्यापेक्षा जास्त आलं पाहिजे. उलट बेलसर गावातील माणसं, गावातील उमेदवार असताना, गावाचा जावई असताना सुद्धा विकासाला महत्त्व दिलं. हे चित्र संपूर्ण तालुक्यामध्ये जाण्यासाठी 1 नंबरची मतं तुम्ही द्या. आणि धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून या दोघांना विजयी करा. विजयी सभेला पुन्हा आपण भेटू. या सगळ्या महिलांना मी सांगतो की सगळ्या महिला अख्ख्या तालुक्यातल्या, माझा नंबर सगळ्यांकडे आहे, कोणाकडून घ्या. परत कुठेही काय अडचण आली, ॲक्सिडेंट झाला तर पोलिसांना फोन नंतर जातो, पहिला फोन मला येतो, कारण लगेच ॲक्शन सगळ्या होतात. त्यामुळे निश्चितपणे एक चांगलं काम करण्यासाठी मी 2009 साली सांगितलं होतं. बघा, एक मध्ये बातमी आली होती की पुरंदरमधील 100 भुक्कड पुढारी भंगारात, ती एक पिढी होती लोकांना लुटणारी. सासवडला बसायचं त्या मोहिनी हॉटेलसमोर, आणि तू 4 एकर कुठे घेतली, मी 5 एकर कुठे घेतली, कोण आजारी आहे त्याची जमीन, ह्या सगळ्या गोष्टी सगळं बंद झालं आहे. समर्पित भावनेने लोकांच्यासाठी दिवसरात्र काम करणारी नवीन पिढी करायची, हे स्वप्न घेऊन मी काम करतो. आणि म्हणून त्यातले हे सगळे शिलेदार आहेत. आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडा. धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे. आत कोण बघत नाही. अंबाबाईला नमस्कार करा आणि धनुष्यबाणाचं बटन दाबा, जरी तुम्ही गेलेलं असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय हां, बेलसर चिलावडी रस्ता हा 50 लाखाचा रस्ता, तो राहून गेला होता. आता DPDC 1 महिन्यामध्ये हां मंजूर झाला होता, परंतु रस्त्याच्या अलाइनमेंटमध्ये हे झाला होता. त्याचा आता पूर्ण मोजमाप सगळं करून व्यवस्थित होतं. आणि DPDC 1 महिन्यामध्ये आहे. 2 महिन्याच्या आत, मार्चच्या आत कोणत्याही परिस्थितीत चिलावडीचा हा रस्ता पूर्ण केला जाईल हे आश्वासन आपल्याला देतो. धन्यवाद. धन्यवाद बापू, आपण या ठिकाणी आलात, वेळात वेळ काढून त्याबद्दल